शिर्डीतील मध्यवर्ती ठिकाणी पालखी रोडवरील एका हॉटेलमध्ये पुन्हा एकदा वेश्या व्यवसाय करून घेत असलेल्या तरुणास शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेत तिघा पीडित मुलींची सुटका केल्यानं खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आणि भरवस्तीच्या ठिकाणी हा गोरखधंदा सुरू होता। यातील एका तरुणास ताब्यात घेतलं असून नाना शेळके नामक तरुण पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला। नाना शेळकेचं नाव यापूर्वी अनेकदा वेश्या व्यवसाय प्रकरणी पुढे आले असून पुन्हा एकदा तो फरार झालाय। गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की शिर्डी येथील पालखी रोडवरील हॉटेल साई वसंत विहारमध्ये एक इसम वेश्या व्यवसायाकरिता 3 मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहे। याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी पालखी रोडवर असलेल्या हॉटेल साई वसंत विहारमध्ये एक बनावट ग्राहक तयार करून पाठविले। हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्ती सदर बनावट ग्राहक यांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता त्या व्यक्तीनं त्यांच्या हॉटेलमधील मुली दाखवून बनावट ग्राहकास शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली। याबाबत पथकातील अधिकारी व पंचांची खात्री होताच हॉटेल साई वसंत विहार येथे नियोजनबद्धरित्या पथकासह छापा टाकून 3 मुलींना ताब्यात घेतलं। वेश्या व्यवसाय चालवणारा आरोपी शुभम अशोक आदमाणे वय 27 राहणार कापूस वडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतलं असून त्याचा साथीदार नाना शेळके हा फरार झाला आहे। वरील 3ही पीडित मुलींना पुढील कारवाईकरिता महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांच्यासोबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणलं आहे। तसेच वरील दोन्ही आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांचे फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 404/2024 स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चा कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री शिवमने यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कायंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, अशोक शिंदे, दत्ता तेलोरे, बाबा खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घुले, पोलीस नाईक श्याम जाधव, सविता भांगरे, पवार, चालक गोलवड, ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे। काल आपल्याला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती। या माहितीमध्ये शिर्डी शहरातील साई वसंत विहार या हॉटेलमध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालू आहे अशी आपल्याला खबर मिळालेली होती। या माहितीच्या अनुषंगाने आपण एक बनावट गिराईक तयार केलं आणि त्याला सदरच्या ठिकाणी पाठवले असता त्या ठिकाणी आपल्याला जो हा वेश्या व्यवसाय चालवत होता त्या व्यक्तीने त्याला शारीरिक सुखाच्या बदल्यात पैशांची मागणी केली। या अनुषंगाने आपली पडताळणी पूर्ण झाली असता आपण त्या ठिकाणी धाड टाकली। या कारवाई दरम्यान 3 पीडित महिलांची आपण सुटका केलेली आहे। तसेच जो मुख्य आरोपी आहे शुभम अशोक आदमाने याला अटक करून मान्य न्यायालयात हजर केलेला आहे। तसेच जो दुसरा आरोपी आहे तो फरार आहे आणि आपण त्याचा शोध घेत आहोत। या कारवाई दरम्यान आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर, तसेच श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे। तसेच या कारवाई दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार व API श्री कायंदे यांनी व तसेच आमच्या पथकातील श्री इरफान शेख आणि श्री अशोक शिंदे व इतर कर्मचारी यांनी सापळा रचून अतिशय उत्कृष्टरित्या कारवाई करून या अवैध सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी। खुशखबर खुशखबर खुशखबर। शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। त्वरा करा। प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था। नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल। तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा। ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी, पिंपळवाडी रोड शिर्डी। संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला N। मोबाईल क्रमांक 9820800163 तसेच 7350962585। खुशखबर खुशखबर। श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा। सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून।
आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.